बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी सोन्या, प्रकरण 90. 4 वाजले होते. डेअरी उघडायची वेळ झाली होती. पवन आणि सागर डेअरी उघडण्यासाठी जात होते. एवढ्यात परटाचा गणा आणि त्याच्याबरोबर तावातावात बोलत येणाऱ्या लोकांचा जमाव पाहताच दोघांनी आपली चाल मंद केली. ही लोक कुठे जाऊन आली हे विचारण्यासाठी दोघं कोपऱ्यावर राहिली. 2च मिनिटात सगळा जमाव त्यांच्यासमोर आला. तसा पवन गणाला म्हणाला, काय रे गणा, काय चाललंय? सायकल गेली ना हो माझ्या मेहुण्याची. सायकल कुठे गेली? कुठे गेली माहीत नाही, पण त्याच्याशिवाय कुठं जायची? त्याच्याशिवाय म्हणजे कुणाशिवाय? काही न समजल्यामुळे सागर म्हणाला, जरा स्पष्ट बोल की. अरे सोन्याशिवाय. सोन्याशिवाय काय बोलतोस मर्दा? पवन म्हणाला, अरे सोन्या कशाला नेईल सायकल? कशाला म्हणजे? खायला. काय बोलतोस? सायकल काय खायची वस्तू आहे? सायकल खायची वस्तू नाही, पण सायकल विकून आलेल्या पैशातून तर खायच्या वस्तू घेता येतात. काय म्हणायचं आहे तुम्हाला? त्या सोन्यानं माझी सायकल चोरली. पाहुणं, जरा सरळ बोला. सरळ म्हणताय सोन्यानं सायकल चोरली म्हणून. काय पुरावा आहे तुमच्याजवळ? हा पवनदा, सोन्याचं कौतुक माहीत नाही होय तुला? गणाची बायको म्हणाली, पुरावा कसला मागतोस? हा पुरावा कसला? त्याच्याशिवाय कोण चोर आहे गावात? त्याच्याशिवाय सायकल गेलीच नाही. सगळ्यांच्या आवाजांना आपल्या दोन्ही हातांनी थांबवत मग पवन म्हणाला, ऐका ऐका, जरा माझा ऐका. सोन्या चोरी करतोय हे कबूल आहे, पण अरे खाय प्यायच्या वस्तू सोडून सायकल कशाला नेईल तो? ते आम्हाला माहीत नाही, पण सायकल त्याच्याशिवाय गेली नाही एवढं खरं. पुन्हा मंगला म्हणताच, मंगला तू पण? एवढ्याशा पोराचे पाय तरी पोचतात काय सायकलीच्या पॅन्डलीपर्यंत? मग सायकल कुठे गेली? ते काही नाही, याचा निवाडा झालाच पाहिजे. सोन्याला शिक्षा झालीच पाहिजे. अरे पण काय करणार त्या सोन्याचं? पवन, काय करणार? पोलिसात देऊ? डोकी फिरल्यात र तुमची. अतिशय खेदाने पवन म्हणाला, काय त्या पोराचं वाटोळं करायचं आहे की काय? आम्हाला काही सांगू नको. आज निवाडा करायलाच पाहिजे. सोन्याला जा विचारलाच पाहिजे. होय होय, पाहुणा म्हणाला. संध्याकाळी गावची मिटिंग घ्या चावडीवर. सायकल मिळाल्याशिवाय मी जाणार नाही. पाहुण्याच्या तडकण्याने क्षणभर पवनलाही राग आला आणि तोही पाहुण्याला म्हणाला, अहो पाहुणं, कुठली सायकल? मन सायकल मिळाल्याशिवाय जाणार नाही. जाऊ नका. तुकडं मोडा बहिणीच्या घरात, आमचं काय जातंय? पवन रागावताच पाहुणा वरमला. सगळ्यांनी त्याला गप्प बसवलं. शेवटी रात्री 10 वाजता मिटिंग घ्यायची ठरवून माणसं पांगली. रात्री 9:30 पासूनच चावडीच्या कट्ट्यावर माणसं जमू लागली. अगदी पाटील सरपंचापासून ते शिपायांपर्यंत आणि 70 वर्षांच्या म्हाताऱ्यापासून ते 20-25 वर्षांच्या तरुण पोरापर्यंतची माणसे मिटिंगला हजर झाली. सोन्याला आणि त्याच्या वडिलांना बोलावण्यासाठी शिपाई महम्मदला पाठवलं गेलं. सोन्याच्या घरी महम्मद गेला तर सोन्याच्या वडिलांनी मिटिंगला येण्यासाठी साफ नकार दिला. उलट त्यांनी महम्मदला सांगितलं, सोन्याचं काय करायचं असेल ते करा, मी मध्ये येणार नाही. सोन्याच्या वडिलांचा पवित्रा पाहून महम्मदलाही वाईट वाटलं. क्या बाप है क्या हैवान. मनातल्या मनात त्यानं जयपालला झापलं आणि सोन्याला घेऊन तो चावडीवर यायला निघाला.
चावडीवर मीटिंग आहे आणि त्या मीटिंगसाठी खास महम्मद शिपाई आपल्याला बोलवायला आला आहे. हे पाहून सोन्याला आनंद झाला. स्वतः कोणीतरी फार मोठं असल्यासारखं त्याला वाटू लागलं. मीटिंग म्हणजे काय, तिथं काय बोलणार आहेत, काय ठरवणार आहेत, आपल्याला कशासाठी बोलावलं असेल याचं सोन्याला काहीच नव्हतं. तर मीटिंग म्हणजे मज्जा एवढंच त्याला माहीत होतं. मीटिंगमध्ये सगळे लोक एकत्र जमतात, गप्पा मारतात, हसतात, खिदळतात, कुणाची तरी टिंगल करतात आणि शेवटी चहा बिस्किटं खाऊन मीटिंग संपवतात. एवढंच त्याला माहीत होतं. कधी कधी चहाबरोबर भजी, चिवडा किंवा लाडूसुद्धा मिळतात हेही त्यानं ऐकलं होतं. त्यामुळेच मीटिंगला जाताना तो आनंदून गेला होता. बरीच माणसं जमलेली पाहताच क्षणभर सोन्या गडबडला. अरेच्छा, इथं तर सगळी मोठीच माणसं जमलीत. आपल्या वयाचं तर कोणीच दिसत नाही असाही विचार त्याच्या मनात आला. पण जाऊ दे तिकडं, आपल्याला काय करायचं, मीटिंगला बसायचं, शेवटी चहा बिस्किटं खाऊन घरी जायचं, तेवढीच मज्जा. आपल्याच मनाला सांगून तो सगळ्या लोकांच्यात जाऊन बसला. लोक आपापल्यात गप्पा मारत होती. सोन्याच्या वयाचं कोणीच नसल्यानं सगळ्यांच्या तोंडाकडे पाहत तो मीटिंग संपण्याची वाट पाहत निमूट बसला. बाजूला बसला पवन मग सोन्याजवळ येऊन बसला. सोन्याचा हात आपल्या हातात घेऊन तो सोन्याच्या कानात कुजबुजल्यासारखा म्हणाला की, सोन्या, घाबरू नकोस ना, मी आहे. पवनदादा असं का म्हणाला हे सोन्याला काही समजलंच नाही. उलट यात घाबरण्यासारखं काय आहे, वेडाच आहे पवनदादा मनातच म्हणून फक्त तो पवनकडे पाहून हसला. चला, सगळी जमली का, सरपंच कोळी म्हणाले. मीटिंग चालू करायची का की आणखी कोणी येणार आहे. सोन्याचा बा येणार आहे, जयपाल महाराज, एक आवाज. तो येणार नाही म्हणालाय महम्मद शिपाई. च्या आईला, मीटिंग त्याच्या पोरासाठी ठेवली आहे ना मग. होय, पर त्यो येणार नाही. परस्पर उत्तर. काय येणार नाही. पाटील. त्याची मर्जी, त्याला कोण विचारणार. काय रे महम्मद, काय म्हणाला जयपाल. सरपंच म्हणाला, सोन्याच्या नावानं मी आंघोळी केली, त्याचं काय करायचं असेल ते करा. अरे रे, एक आवाज म्हणाला. काय पोरगं नशीब मागून आलंय. मग काय, मीटिंग चालू करायची. सरपंच. करा करा लवकर, 10:30 वाजून गेले. बरं तर मंडळी, आज आपण इथं कशासाठी जमलोय. सोन्याचा निकाल लावण्यासाठी. आवाजाच्या दिशेनं पवननं पाहिलं. च्या आईला, माणूस आहे का भिताड. त्याचे ओठ फुटफुटले. तर सोन्यानं जो गावात गोंधळ घातलाय त्याचा विचार करण्यासाठी आज आपण एकत्र आलोय. सरपंच. माझी सायकल. पाहुणा. सायकलच्या मारी थांब की जरा. सागर म्हणाला. पट्टी काढून तुझी सायकल भरून देऊ, मग तर झालं. ए पट्टी कुठली काढतोस. एक आवाज. लय वतनदार असलास तर तू दे सायकल भरून. भांडू नका, शांत व्हा, भांडू नका आपसात. सरपंच हात वर करून म्हणाले. आपण इथं आज भांडायला जमलो नाही, ते माहित आहे आम्हाला. एवढ्या लहान वयात सोन्यानं जी चोरी करायला सुरुवात केली आहे त्याचं कारण शोधायला हवं आपल्याला. ओ सरपंच, ते कारण शोधा, मग मागणं बॅटरी घेऊन. आधी माझ्या सायकलीचं बघा. सागऱ्या, वड त्याला बाहेर. पवन म्हणतात. कुणाला वड म्हणतोस. गणा म्हणाला. आणि बघता बघता गोंगाट वाढला. या गोंगाटाचा उलट सुलट बोलण्याचा सोन्यावर काहीच परिणाम होत नव्हता. तो बिचारा झोपेनं घेरला होता. पवन दादा, मीटिंग संपली. गोंगाट वाढताच तो पवनला म्हणाला.
तसा पवन म्हणाला, नाही रे, अजून सुरू सुद्धा झाली नाही. कधी सपायची मीटिंग? का रे, कंटाळस? होय, झोप आली मला. मी झोपू? पवनच्या पोटात कालवा कालव झाले. ज्याच्यासाठी मीटिंग बोलावली आहे त्याची त्याला जाणही नव्हती, आणि ही मोठी माणसं त्याला निकालात काढायला निघाली होती. मीटिंग झाल्यावर मला उठव हं पवन दादा. का रे? मीटिंग झाल्यावर चहा बिस्किट खायचं आहे नाही? आपल्या कानात कोणीतरी कडकडीत तेल ओतल्यासारखं वाटलं त्याला. आता काय उत्तर देणार होता तो सोन्याला? सोन्याला काय उत्तर द्यायचं हे त्याला समजतच नव्हतं. चहा बिस्किट देणार आहेत ना पवन दादा? परत सोन्या म्हणताच भांबावून पवन म्हणाला, म्हणजे तू चहा बिस्किटासाठी आलायस? होय, निरागसपणे सोन्या म्हणतात. वेडा कुठला? पवन म्हणाला, बघू देतात का? नंतर उद्या आमच्या घरी ये, मी देतो तुला चहा बिस्किट. पवन आणि सोन्याचं कुजबुजलेल्या आवाजात संभाषण सुरू होतं, तर मोठी माणसं तू मी करण्यात वेळ घालवित होते. सोन्याच्या लहान मोठ्या चोरीची चर्चा करून शेवटी चर्चेची गाडी त्या पाहुण्याच्या सायकलवरून ठेपली. तसं सरपंच म्हणाले, सायकल सोन्यानं चोरली, याला पुरावा काय? पुरावा कशाला हवा? त्याच्याशिवाय गावात कोणी चोरी करतं का? अरे पण खाण्यापिण्याची चोरी वेगळी आणि सायकलची वेगळी. सरपंच म्हणाले, सायकल कशाला चोरेल तो? तेच म्हणतोय आम्ही. सागर म्हणाला, त्याचे पाय तर पांडलपर्यंत पोचतात काय? त्याचे पाय मग पाटलाच्या गॅलरीवरून खाली पोचत होते काय? गणा तावात म्हणाला, पाय पोचू देत नाहीतर राहू देत, पण हे काम सोन्याचंच आहे एवढं मात्र खरं. अरे पण त्या पोराला तर विचारून बघा. बटन दाबल्यासारखी सगळ्यांची नजर सोन्याकडे वळली. सोन्या आपला डुलक्या खात होता. हे सोन्या. सोन्या गडबडून उठला. मीटिंग झाली? मीटिंग झाली नाही, पण हे सांग, तू सायकल चोरलीस का? सोन्या गडबडून, सायकल? कुठली सायकल? म्हणाला तसे सरपंच त्याला समजावत म्हणाले, हे बघ, गणापटाच्या दारातली सायकल तू चोरलीस का? नाही, मी आज पटाच्या गलीत गेलोच नाही. खोटं बोलतोय हा? गणा, तू बोलू नको मध्ये. सरपंच गणाला थांबून पुन्हा सोन्याला म्हणाले, हे बघ सोन्या, खरं सांग, म्हणजे आम्ही तुला बक्षीस देतो. हा, सांग बघू, सायकल कुठे ठेवलीस? कुणाला दिलीस? खरंच सांगतो, मी सायकल चोरलीच नाही. कानाखाली द्या दोन, म्हणजे खरं बोलतोय तो. जरा समजुतीनं घ्या, पोराचं वय बघून तर बोला. अनेक प्रकाराने सरपंचांनी त्याला विचारलं, पण सायकल मी चोरली नाही याशिवाय सोन्या काही बोललाच नाही. एवढ्याशा पोरावर हात उगारायचं धाडसही कुणाला झालं नाही. शेवटी सोन्या रडू लागला. रडत रडतच तो म्हणाला, माझ्या मेलेल्या आईची शपथ, खरंच मला काही माहित नाही. काय करायचं? सोन्याला कशी शिक्षा करायची? त्याला वळणावर कसं आणायचं? त्याच्या बापाला कसं खडसवायचं? अशा अनेक प्रश्नांचा विचार करता करता सर्वानुमते शेवटी सोन्याला भीती घालण्यासाठी गावात पोलीस बोलवायचं असं सगळ्यांनी ठरवलं. एकदा पोलिसाच्या हातात केस गेली की सोन्याचं काय होईल? पवनच्या पोटात खड्डा पडला. हे त्याला आवडलं नव्हतं, म्हणून तो शेवटी सरपंचांना म्हणाला, सरपंच, एकदा पोलीस खात्यात केस गेली की गावची बदनामी तर होईलच, पण सोने हे माणसातून उठेल. जरा त्याचं वय लक्षात घेऊन त्याच्या आयुष्याचा विचार करा. अहो, पोलीस त्याला रिमांड होममध्ये टाकतील. सोन्या मग कदाचित सुधारण्याऐवजी जास्तच बिघडून जाईल. कदाचित त्याच्यातून मोठा गुन्हेगारही जन्माला येईल. तेव्हा एका पोराच्या आयुष्याचं वाटोळं करण्याऐवजी त्याला सुधारण्याची संधी देऊया. त्याच्यावर लक्ष ठेवूया. येत्या चातुर्मासात सोन्याचा अध्याय पारायणाला घेऊया. धारेला लागणारी त्याची नाव किनाऱ्याला लावूया.
सरपंचांना त्याला आपण वाचवूया. पवनच्या बोलण्याने सरपंच विचारात पडले. भारावल्यासारखे ते पवनकडे पाहू लागले आणि शेवटी पवन म्हणतोय ते बरोबर आहे मंडळीनो. ते म्हणाले, सोन्याला सुधारायला आपण संधी देऊया, त्याला माणसात आणूया. नंतर कोणी काही बोललं नाही. पवनचं बोलणं सगळ्यांना पटलेलं दिसलं. अशा रीतीने मीटिंग बरखास्त झाली होती आणि गुडघ्यात मान घालून बसल्यास सोन्याला झोप लागली होती. लोक आपापल्या घरी जाऊ लागताच पवनने सोन्याला उठवलं. तसा सोन्या जागा होताच म्हणाला, दादा मीटिंग झाली? होय. आणि चहा बिस्किट? उद्या आमच्या घरी ये, मी देतो तुला चहा बिस्किट. खुशीत सोन्या चालू लागला. पवन आणि सागरही त्याच्याबरोबर चालू लागले. तसा तो म्हणाला, तुम्ही कुठे यायला लागलाय? तुला सोडून येतो घरी. नको, तुम्ही जावा, मी जाईन एकटा. नीट जाशील ना की आणखी कुठं जाशील? नाही, नीट घरी जाईन. सोन्या म्हणाला, पण दादा ही मीटिंग कशासाठी होती? तुला नाही माहीत? नाही. अरे वेड्या, ही मीटिंग तू सायकल चोरलीस म्हणून होती. पण मी सायकल चोरलीच नाही. पण लोकांना वाटतं तूच चोरलीस. सोन्या हसला. तसा सागर म्हणाला, का रे हसलास? नाही, मला वाटलं चोरी न करता जर लोकांनी माझ्यावर नाव घातलंय तर मी सायकल चोरली असती तर बरं झालं असतं. म्हणजे? दोघं एकदम म्हणाले. तसं आकाशाकडे पाहत गालातल्या गालात हसत सोन्या म्हणाला, म्हणजे मला निदान पैसे तरी मिळाले असते. कोणीतरी आपल्याला धाडकन खड्ड्यात ढकलून दिल्यासारखं पवन आणि सागरला वाटलं. एका घटनेनं सोन्या सुधारेल की बिघडेल? दोघांच्या मनासमोर एकच प्रश्न उभा राहिला. सायकली चोरण्याचा धडा तर शिकवला नाही ना त्याला या मीटिंगनं? धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.